लहान मुलांच्या भानगडीतून दिनांक 11 रोजी हाणामारी झाली होती. या हाणामारीमध्ये शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहणारा सुनील दैवे ह्या तरुणाचे 7 ते 8 जणांच्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन दिनांक 19 रोजी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सदर घटनेतील आरोपी अद्यापही फरार असून मुख्य आरोपीलाही अद्याप पकडण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त समाज बांधवांनी आज दिनांक 23 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता शहरातील हनुमान मंदिर ते तहसील कार्यालय ते पोलीस स्टेशन असा आक्रोश मोर्चा काढला. सदर मोर्चामध्ये समस्त तेली समाजाच्या समाज बांधवांसह महिला आणि तरुणांचा विशेष मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सदर घटनेत आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, त्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून कडक शासन व्हावे, अन्यथा समस्त तेली समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सदर या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार तसेच बोदवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर साहेब यांनाही देण्यात आलं असून सदर त्यावेळी संतप्त समाज बांधवांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या घरासमोर आपल्याकडे नोंदणी केलेले आरोपी यांनी सुनील दैवे यांना मारहाण केली. सुनील दैवे यांना दवाखान्यात ॲडमिट केल्यावर त्यांच्यावर औषध उपचार सुरू असताना 19/3/2026 रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांना झालेल्या मारहाणीमुळे त्यांच्या मेंदूला मार लागला व त्यामुळेच ते अत्यवस्थ झाले व त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला जबाबदार सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोर शासन केले जावे. स्वर्गीय सुनील दैवे यांच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला असता त्यांना दोन लहान मुली आहेत, ज्यांना वडिलांचे दुःखही अजून कळत नाही. म्हातारी आई आहे व पत्नी आहे. घरातला कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधार कोसळला आहे. बालपणात पितृक्षेत्र हरपणे, म्हातारी आईचे आपल्या जिवंतपणे आपल्या मुलावर शोक करणे हे अतिशय वेदनादायी आहे. यासाठी आपण लवकरात लवकर उर्वरित आरोपींना पकडून सर्वांना कठोर शासन करावे. एकच नंबर मोबाईल एकच नंबर काम आहे. फक्त काम ते एकच नंबर आहे म्हणा. रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांना झालेल्या मारहाणीमुळे त्यांच्या मेंदूला मार लागला व त्यामुळे ते अत्यवस्थ झाले व त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला जबाबदार सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना शासन केले जावे. सुनील दैवे यांच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला असता त्यांना दोन लहान मुली आहेत, ज्यांना वडिलांचे दुःखही अजून कळत नाही. म्हातारी आई आहे व पत्नी आहे. घरातला कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधार कोसळलेला आहे. बालपणात पितृक्षेत्र हरवणे, म्हातारी आईचे आपल्या जिवंतपणे आपल्या मुलावर शोक करणे अतिशय वेदनादायी आहे. यासाठी आपण लवकरात लवकर उर्वरित आरोपींना पकडून सर्वांना कठोर शासन करावे. जर
त्यांना लवकर पकडले नाही व त्यांना शासन झाले नाही तर यामुळे गावात दहशत वाढेल. प्रत्येक जण कायदा हातात घेईल व स्वर्गीय सुनील दैवे यांच्यासारख्या अनेक निरपराध लोकांना अपराध गमवावे लागतील. यासाठी आपण उर्वरित आरोपींना पकडावे. तसेच केवळ गावात रात्री 10 वाजेनंतरही काही तरुण मुले आपल्या घराच्या परिसरात घोळक्याने बसून मोबाईलवर खेळत असतात व त्यांचा त्रास शेजाऱ्या काकांना होत असतो. परंतु किती लोक आपल्याला सांगायला येत नाही. या मुलांचा गावकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी आपण नियमितपणे गावात शिस्त राखण्यासाठी याबाबत कठोर पावले उचलावी. भारतीय न्यायव्यवस्थेवरती कायद्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. विश्वासाला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. तरी महोदय, आपण वरील सर्व बाबींचा विचार करून राहिलेल्या आरोपींना बघून कायदेशीर शिक्षा होणे कामी कार्यवाही आहे. असे दोघी बाजूला लावले. जर मी अटक नाही केली तर आम्ही जिल्हाभर निदर्शनं करू. वेळ पडल्यात रस्त्यावर उतरू. आज सर्व ठिकाणी आमचे समाज बांधव निवेदन देत आहे. आपली आमच्या समाजावर चांगली विनंती आहे की आपण 2 दिवसामध्ये कठोर कारवाई करून आरोपींना अटक करावी. अन्यथा आम्ही येथे रस्ता रोको. आज गांधी मार्गाने आम्ही आज तुमच्याकडे आलो आहे. आज शहीद दिवस सुद्धा आहे सगळ्या संघांचा. आम्हाला कायदा व व्यवस्था हातात घेण्याचं मी आम्ही शांत व नम्रपणे आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो. बरोबर. आता या ठिकाणी जे पीडित कुटुंब आहे, दैवी कुटुंब आणि या ठिकाणी मुंदवड शहरातले सर्व आपले नागरिक. आता आपण आतापर्यंत घटना घडली त्या दिवशी एका आरोपीला अटक केलेली आहे. हालाकी परिस्थिती जर पाहिली तर गुन्हा हा दैवी कुटुंबियाकडून 4 दिवसांनी उशिरा दाखल झाला. आता त्यावेळेची परिस्थितीच कशी होती त्याच्यात त्यांचा म्हणाव किंवा परिस्थितीचा दोष तो किंवा त्यांना माणूस महत्त्वाचा होता. रुग्णालयात घेऊन जाणं, उपचार कामे त्यावेळेस जे गरजेचं वाटलं त्यांनी ते केलं. कदाचित त्यावेळेस आपण जसं पाठबळ दिलं त्यावेळेस त्या क्षणाला कोणी नव्हतं कदाचित मागे, तर त्यांची एकट्यांचीच जास्त धावपळ झाली. त्याच्यामुळं त्यांनी म्हणा किंवा काय परिस्थिती पाहून 3-4 दिवसांनी उशिराने दाखल झाला. बरं, पीडित आणि आरोपी हे एकाच परिसरात अत्यंत जवळ राहत आहेत. शेजारी म्हटलं तरी जवळ चालेल. मी जाऊन आलो तिथे. तर त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेता कदाचित आरोपींना माहिती होतं की बाबा गुन्हे दाखल होईल, असं होईल. ते पसार त्याच दिवशी झाले. 4 दिवसांनी पोलिसांना जेव्हा कळलं या घटनेबद्दल तर आम्ही त्वरित ॲक्शन मोडवर आलेलो आहे. एक आरोपी अशी विपरीत परिस्थिती असताना देखील की जेव्हा आरोपी पळून गेल्याची म्हणजे 4 दिवस उशिराने म्हटल्यावर तोपर्यंत आरोपी बऱ्यापैकी सावध होते. तरी देखील आपण एका आरोपीला आमच्या लोकांनी मी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार परिस्थिती लक्षात घेता परिस्थितीचं किंवा गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जेवढे परिश्रम घेऊन अटक केलं त्यांनी. त्यानंतर दुर्दैवाने सुनील मोहनचं निधन झालं. आपल्या सर्वांच्याच मनाला चटका लावून देणारी गोष्ट होती ती. खरं तर अपेक्षा ही होती की ते बरे होतील, पण आता आपलं दुर्दैव समजूया. त्या गुन्ह्यामध्ये आपण कलमाची वाढ केली, अत्यंत कठोर असे कलम लावले तिच्यामध्ये. आणि एक हेच म्हणा आमचे प्रयत्न तर त्या गुन्हा दाखल झाल्यापासूनच आरोपींच्या मागावर होतो आम्ही. आता प्रत्येक गोष्टीचा उलगडा मी जो तपास चालू आहे किंवा मी तपास पथकं कुठे कुठे काय काय करताय माझे हे प्रत्येकाला व्यक्तिशः सांगू शकत नाही. परंतु ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी आणखीन 2 आरोपी आमच्या जाळ्यात फसले. आम्ही जे पथकं पाठवलेले होते तर त्यापैकी एका पथकाला यश आलं. ते रात्रंदिवस त्यांच्या मागावर होते. 2 अटकेत आले. आता जे उर्वरित आहे त्याच्या बाबतीत पण आमच्या शिताफीने तसेच प्रयत्न चालू आहे. फक्त एवढं आहे की आपण 1 किंवा 2 दिवसात अटक होतील अशी मर्यादेत आले तर 2 मिनिटातही होतील, नाही तर मग त्याला थोडासा वेळ लागेल. कायदा हा सर्वांसाठी असतो. कायद्याने काम करणं आणि कायद्याचं पालन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. ते जे कोणी आहे दोषी त्यांना कायद्याने शिक्षा होईलच आणि त्यांना शिक्षा व्हावी यासाठी तुमच्यासोबत कायदेशीर प्रयत्न करायसाठीच आम्ही आहोत. फिर्यादी म्हणजे आमचा पक्ष येतो. आता हे फिर्यादी झालेले म्हणजे पोलीस त्यांच्या पाठीशी आहे, पूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे. तर आपण त्यांना कायदेशीर जी मदत लागते किंवा कायद्याच्या अनुषंगाने जे आम्ही याच्यामध्ये त्यांना सहकार्य करू शकतो ते सर्व करतोय बिलकुल. आता हे जे उर्वरित आरोपी आहे याच्यासाठी आपण खूप प्रयत्नशील आहोत. आता जाहीरशी गोष्ट आहे किंवा
कालावधी बराच असल्याने दूर असू शकतो, परंतु म्हणजे वेळ लागू शकतो, पण त्याचा अंत तोच होणार आहे जो सर्वांचा होणार आहे या आरोपींच्या बाबतीत, शिक्षेच्या बाबतीत. तर आपण मागावर आहोत. आमचे पथकं जरी आमच्याकडे मनुष्यबळ कमी असलं किंवा बंदोबस्ताचे आता आपल्या गावात काही सण उत्सव, तरी त्याचा बाऊ न करता मी माझं पथक कार्यरत ठेवलेलं आहे. त्यांचं बिलकुल त्यांच्या मागावर आहे. आम्ही तांत्रिक तपासाचा पण आधार घेतोय. आता प्रत्येक तपासाची बाब जमेल तेवढं आम्ही यांना सुटूच देणार नाही, हा प्रयत्न राहणार आहे आमचा. आणि पेपर, दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी तो तपास या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाने करावाच असा काही मॅन्डेट नसतो, पण तो तपास मी माझ्या हाती घेतलेला आहे. तुम्ही याच्यावरून लक्षात घ्या की मी किती गांभीर्याने घेतलेलं आहे. मी इतर कोणाच्याही हाती न देता तो तपास माझ्या हाती घेतला आहे थेट, आणि मी त्याच्यामध्ये इथून पुढे काम करतोय. तर ती केस इतकी मजबूत बनवून आपण भविष्यात कोर्टात सादर करणार आहे की भविष्यात देखील यांची सुटका किंवा यांना शिक्षेशिवाय हे राहणार नाही, असा आपला पूर्णपणे प्रयत्न राहणार आहे. तुम्हाला हा हो, तर त्या बाबतीत जे कोणी आमची पेट्रोलिंगची गस्त साधारणतः जे काय आमच्या पद्धतीने जे काही कायद्यात तरतुदी त्या तरतुदीनुसार